मंडळी नमस्कार, कडक बातमध्ये आपलं स्वागत। मंडळी, मस्साजोग गावामध्ये सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि गावकऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढत आज आंदोलन केल्यामुळे या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले आहेत। बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी त्यानंतर पत्रकार परिषद घेत संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर पोलिसांनी कशी कारवाई केली नाही, गावकऱ्यांना आंदोलन करावं लागलं, त्यानंतर कुठे पोलिसांनी काही प्रमाणात तत्परता दाखवली असे आरोप करत त्यांनी एकूणच या हत्या प्रकरणाचा घटनाक्रम आज माध्यमांसमोर सांगितला। मुख्य आरोपी सोडून इतरांवर मोक्का लावला आहे असाही आरोप सोनवणे यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला आहे। तत्पूर्वी धनंजय देशमुख यांनी आज आंदोलन करत शासनाकडे कोणत्या मागण्या केल्या आहेत ते देखील पाहूयात। मंडळी, आवादा पवन ऊर्जा प्रकल्पामध्ये खंडणी प्रकरणात आरोपी असणारा वाल्मिक कराड याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी, कारण संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरण याचा परस्पर संबंध आहे, त्यामुळे कराडला मोक्का लावण्यात यावा। फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक करण्यात यावी। या प्रकरणात शासकीय वकील म्हणून उज्ज्वल निकम किंवा सतीश मान शिंदे यांची नियुक्ती करण्यात यावी। SIT मध्ये पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची नियुक्ती करण्यात यावी। पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना बडतर्फ करण्यात यावं, तसंच त्यांना या प्रकरणात सहआरोपी करण्यात यावं आणि या सगळ्या प्रकरणाच्या तपासाची माहिती वेळोवेळी देशमुख कुटुंबियांना देण्यात यावी अशी मागणी आजच्या आंदोलनानंतर धनंजय देशमुख यांनी केली आहे। मस्साजोग इथं झालेल्या या आंदोलनानंतर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देखील या प्रकरणावर राज्यभरातून उमटत आहेत किंवा दिल्या जात आहेत। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा स्पष्ट हात आहे असा गंभीर आरोप केलाय। शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील फडणवीस यांनी बीडमध्ये जाऊन आपला इंगा दाखवायला हवा अशी प्रतिक्रिया दिलेली आहे। दरम्यान याच प्रकरणावरून वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे हे जगजाहीर आहे, हे सगळ्यांना माहिती आहे। मात्र धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची अजित पवारांमध्ये नैतिकता नाही अशी प्रतिक्रिया सेना नेते विनायक राऊत यांनी माध्यमांना दिली। बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी वाल्मिक कराडवर 302चा गुन्हा दाखल केला जात नाही, तो लवकरात लवकर करण्यात यावा, ही लोकांमध्ये तीव्र भावना असल्याचं माध्यमांना क्षीरसागर म्हणाले। संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची असणारी मागणी अतिशय रास्त आहे, या प्रकरणामध्ये तपासाबद्दल त्यांनी माहिती दिली पाहिजे असं देखील क्षीरसागर यावेळी म्हणाले। मंडळी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या प्रकरणावर बोलत असताना संतोष देशमुख यांची हत्या हे प्रकरण अतिशय दुर्दैवी प्रकरण आहे, माणुसकीला काळीमा फासणारी असणारी ही निर्घृण हत्या असल्याचं म्हटलं आहे। या प्रकरणातल्या आरोपींवर शासनाने मोक्का लावलेला आहे, यातला एकही आरोपी सुटणार नाही, सर्व आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे। दरम्यान मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी देखील आज मस्साजोग गावी आंदोलनानंतर माध्यमांशी बातचीत केली। यावेळी त्यांनी धनंजय देशमुख यांनी आपल्या भावाला न्याय देण्यासाठी आंदोलन पुकारलं आहे। धनंजय देशमुख यांना जर काही झालं तर मंत्री धनंजय मुंडेंच्या टोळीचं जगणं मुश्किल करेल असं देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले। धनंजय देशमुख कुटुंबाने मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यावर शब्दावर विश्वास ठेवलाय, मात्र तपासाची गती पाहता ते आता खचले आहेत अशी प्रतिक्रिया पाटलांनी दिली। दरम्यान पोलीस प्रशासनाने या घटनेनंतर देखील आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी आज माध्यमांना बोलत असताना धनंजय देशमुख यांच्या मागणीचा आम्ही सकारात्मक विचार करत आहोत, CID कडून करण्यात येत असणाऱ्या तपासाची देशमुखांना माहिती दिली पाहिजे होती, पण तसं झालं नाही। आता या संदर्भातल्या माहितीसाठी CIDचं पथक मस्साजोग इथं लवकरच येईल असं कावत म्हणाले। वाल्मिक कराडच्या मोक्का लावण्यासंदर्भातल्या प्रश्नावर मात्र कावत यांनी थोडीशी सावध प्रतिक्रिया दिली आहे। हे प्रकरण CID कडे असल्याचं ते म्हणाले आहेत। तर अशा पद्धतीच्या काही प्रतिक्रिया राज्यभरातून उमटत आहेत, त्यामुळे एकूणच या प्रकरणामध्ये किंवा आजच्या देशमुख यांच्या आंदोलनानंतर शासनावर, पोलीस प्रशासनावर मोठ्या प्रमाणात दबाव येण्याची शक्यता आहे। त्यातून लोकभावना मनात लक्षात घेऊन कदाचित या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडवर आता कोणती कारवाई केली जाते का, वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई होते का, असे सगळे प्रश्न उपस्थित होत आहेत। मात्र आज झालेल्या धनंजय देशमुख यांच्या आंदोलनामुळे एकूणच पुन्हा एकदा या प्रकरणावर प्रशासन देखील गंभीर झाल्याचं पाहायला मिळतंय। मंडळी, आपल्या या व्हिडिओमध्ये तुर्तास वेळ झाली, इथेच थांबण्याची पाहत रहा कडक बात।